नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किशोर पाटील सर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. यावर्षी 2020-21ला 12वी सायन्सचा सिलेबस चेंज झालेला आहे. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये अल्कोहोल फिनॉल इथर हे चॅप्टर स्टार्ट केलं होतं. तर त्याचा पार्ट 1 आपण बनवलेला आहे. त्या पार्टमध्ये आपण इंट्रोडक्शन, क्लासिफिकेशन अँड नॉमेनक्लेचर इथपर्यंत आपण शिकून घेतलेलं आहे. त्याचा पुढील पार्ट आपण आता बघणार आहे. त्याचा पुढचा पार्ट आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. तर महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकात, नवीन सिलेबसच्या पुस्तकात पेज नंबर 238 तिथून आपण सुरुवात करतो आहे. तर त्याच्यावर जे ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ट्राय दिस, सुरुवातीला आपण ते ॲक्टिव्हिटी सॉल्व करूया, कारण नॉमेनक्लेचर मागील लेक्चरमध्ये झालेलं आहे. तर ती ॲक्टिव्हिटीमध्ये असं म्हटलं आहे, राईट IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड. तर पहिलं जे कंपाऊंड आहे त्याचा IUPAC नेम म्हणजे ते सायक्लिक रिंग आहे आणि त्याला एकाच कार्बनला 2 OH ग्रुप अटॅच आहेत. म्हणजे त्याचं नाव होतं सायक्लोपेंटॅन 1,1 डायोल. नंतर दुसरं जे एक्झाम्पल आहे तिथे आपल्याला इथर लिंकेज दिसत आहे. तर कार्बनची स्ट्रेट चेन बघितली आपण, तर 4 कार्बनचा स्ट्रेट चेन आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या कार्बनला इथॉक्सी ग्रुप अटॅच आहे, तर त्याचं नाव येईल 2 इथॉक्सी ब्युटेन. थर्ड एक्झाम्पल, बेंझिन रिंगला CH2 CH2 आणि OH असा ग्रुप अटॅच आहे, तर त्याचं नाव होणार आहे 2 फिनिल इथेनॉल. कारण जिथे OH ग्रुप अटॅच आहे त्याला आपण पॅरेंट कार्बन चेन कन्सिडर केलेला आहे. कार्बन चेन 2 कार्बनचा आहे, तर 2 फिनिल इथेनॉल असं त्याचं नाव आहे. नंतर फोर्थ एक्झाम्पल, इथे फिनॉल रिंगला 2 नंबरला मिथिल ग्रुप अटॅच आहे, तर ते नाव होईल 2 मिथिल फिनॉल. तर अशा पद्धतीने यांचं नॉमेनक्लेचर आहे. नंतर आता आपण बघणार आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. साधारण आपल्या सिलेबसला 5 ते 6 मेथड दिलेले आहेत. तर पहिली जी मेथड आहे ती म्हणजे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्किल हलाइड. आता मागील जे चॅप्टर होतं हॅलो अल्केन, याच्यात आपण रिॲक्शन्स ऑफ हॅलो अल्केनमध्ये जी फर्स्ट रिॲक्शन होती सबस्टिट्यूशनची, हायड्रोलिसिस, या रिॲक्शनमध्ये हे शिकलेलो आहे. जसं की अल्किल हलाइड रिॲक्ट विथ ॲक्वियस KOH, ॲक्वियस NaOH आणि मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड याच्यासोबत ज्या रिॲक्शन अल्किल हलाइडच्या होतात त्याच्यापासून अल्कोहोल तयार होतो. हे रिॲक्शन आपण मागील चॅप्टरला बघितलं आहे. तरीही आपण या चॅप्टरमध्ये ह्या रिॲक्शन्स बघणार आहेत, डिटेल बघणार आहेत. तर इथे सुरुवातीला आपण जनरल रिॲक्शन बघणार आहेत. अल्किल हलाइड इज रिॲक्ट विथ ॲक्वियस KOH NaOH. याच्यातला जो अल्कली मेटल जो आहे तो हॅलोजन सोबत स्प्लिटअप होईल, म्हणजे निघून जाईल, आणि ROH म्हणजे अल्कोहोल मिळेल आपल्याला. काही एक्झाम्पल आपण इथे दिलेले आहेत. नंतर याच्यातलाच दुसरा प्रकार म्हणजे अल्किल हलाइड हा सिल्वर, मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड याच्यासोबत रिॲक्शन करतो. आता मॉइस्ट म्हणजे काय, तर त्याच्यात वॉटरचं प्रमाण आहे, म्हणजे वॉटर अँड सिल्वर ऑक्साईड याची रिॲक्शन होते आणि AgOH मिळतो. हा AgOH अल्किल हलाइडसोबत रिॲक्शन करून सिल्वर हलाइड बाहेर पडेल आणि अल्कोहोल मिळेल. तर अशा पद्धतीने आपण प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलमधली पहिली जी रिॲक्शन आहे फ्रॉम अल्किल हलाइड हे बघितलेलं आहे. नंतर याच्यातला जो सेकंड टॉपिक जो 11वीत आपण बघितलेला आहे हायड्रोकार्बन या चॅप्टरमध्ये अल्किनमध्ये, पण तरी आपण इथे बघणार आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्किन.
मग अल्किनचा जनरल फॉर्म्युला काय आहे? CnH2n हा जनरल फॉर्म्युला आहे. अल्किन रिॲक्ट विथ कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड. या सर्वात बेसिक ज्या कंडिशन्स म्हणतो आपण, ह्या आपण लक्षात ठेवायच्या आहे. अल्किन जो आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, हा कोल्ड कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड सोबत रिॲक्शन करतो आणि अल्कोहोल तयार करेल. दिस रिॲक्शन टेक प्लेस इन अ 2 स्टेज. ही रिॲक्शन 2 स्टेजमध्ये होते. इन फर्स्ट स्टेप, सल्फ्युरिक ॲसिड ॲडेड अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. जो डबल बॉन्ड स्प्लिट अप होईल आणि सल्फ्युरिक ॲसिड जो आहे हा सुद्धा आपण वेगळ्या फॉर्ममध्ये लिहून घेणार आहे. फॉर एक्झाम्पल HOSO3H ह्या फॉर्ममध्ये लिहून घेणार आहे. तर त्याच्यातला डबल बॉन्ड स्प्लिट अप झाल्यानंतर जे फ्री रॅडिकल तयार होतील, तर तिथे एका कार्बनवर हायड्रोजन हा अटॅच होईल आणि दुसऱ्या कार्बनवर OSO3 हा ग्रुप अटॅच होईल आणि नंतर अल्किल हायड्रोजन सल्फेट हा ग्रुप मिळणार आहे. अल्किल हायड्रोजन सल्फेट याचं हायड्रोलिसिस होईल आणि अल्कोहोल हा सेकंड स्टेपमध्ये मिळणार आहे. मात्र याच्यात एक्सेप्ट इथिल अल्कोहोल नो अदर प्रायमरी अल्कोहोल इज प्रिपेअर्ड बाय दिस मेथड. फक्त इथिल अल्कोहोल मिळेल, नंतर जो बाकीचे प्रायमरी अल्कोहोल आहेत ते इथे मिळणार नाही. इथे आपण जनरल रिॲक्शन बघणार आहे. आपल्या समोर स्क्रीनवर जनरल रिॲक्शन आहे. अल्किनचं डबल बॉन्ड ब्रेकअप, म्हणजे जसं तुम्हाला आता मेथड सांगितली की डबल बॉन्ड स्प्लिटअप होतो, नंतर कॉन्सन्ट्रेट H2SO4 जो कोल्ड कंडिशनमध्ये आपण यूज केलेला आहे, तो त्याच्यातला हायड्रोजन हा एका कार्बनवर लागेल, दुसऱ्या कार्बनवर OSO3H हा ग्रुप लागणार आहे. अल्किल हायड्रोजन सल्फेट मिळेल. त्याच अल्किल हायड्रोजन सल्फेट मधला जो OSO3H हा ग्रुप आहे त्याच्यासोबत वॉटर म्हणजे हायड्रोलिसिस होईल. याला आपण बघा, ह्या टॉपिकलाच ॲसिड हायड्रेशन, ॲसिड कॅटालिस हायड्रेशन असं म्हटलेलं आहे. कारण ॲसिड म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड यूज करतोय आणि हायड्रेशन म्हणजे ॲडिशन ऑफ वॉटर. सेकंड स्टेपला वॉटर ॲड होतोय. OSO3H जो आहे इथे H वॉटरमधला जो H आहे तो OSO3 सोबत बाहेर पडेल आणि H2SO4 अगेन बाय प्रॉडक्ट मिळणार आहे आणि OH जो आहे तो त्या कार्बनला अटॅच होईल. अशा पद्धतीने अल्कोहोल मिळतो. नंतर आपण याचे एक्झाम्पल बघू शकतो. मी जनरल रिॲक्शन आपल्याला दाखवली. एक्झाम्पल आहे, आपण इथिलिनचं एक्झाम्पल घेतलेलं आहे आणि इथिलिनपासून इथिल अल्कोहोल मिळेल. आता इथिलिन जो घेतलेला होता आपण, ज्याला आपण IUPAC इथिन म्हणतो, हा सिमेट्रिकल अल्किन होता. सिमेट्रिकल अल्किनमध्ये जो कॉन्सन्ट्रेट H2SO4 हा जो रिएजंट आहे, जो अनसिमेट्रिकल रिएजंट आहे, याचा ॲडिशन ही आपण कशा पद्धतीने करतात हे बघितलेलं आहे. मात्र जर अनसिमेट्रिकल रिएजंट असेल तर कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड जो ॲसिड कॅटालाइज हायड्रेशन आहे ही कशा पद्धतीने होईल, तर हे सुद्धा आपण 11वीच्या हायड्रोकार्बन या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे आणि ती मेथड म्हणजे मार्कोनिप्स रूल. तर सर्वात पहिले आपण एक वेळेस रिव्हिजन करून घेणार आहे. व्हॉट इज मार्कोनिप्स रूल? मार्कोनिप रूलचं तुम्हाला स्टेटमेंट आठवत असेल, द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गेट अटॅच टू लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. तर म्हणजे निगेटिव्ह पार्ट जो असेल रिएजंटमधला हा अनसॅच्युरेटेड कार्बनमधील जिथे कमी हायड्रोजन असतील अशा ठिकाणी निगेटिव्ह ग्रुप हा अटॅच होतो, असं मार्कोनिप्स रूल आहे. तर आपण इथे अनसिमेट्रिकल अल्किनचं एक एक्झाम्पल घेणार आहे आणि ते एक्झाम्पल आहे प्रोपिलिन म्हणजे प्रोपिन. IUPAC नेम आहे प्रोपिन. रिॲक्ट विथ कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड. तर अशा ठिकाणी आता प्रोपिन जो आहे, प्रोपिनचा जो 2 नंबरचा जो कार्बन आहे जिथे हायड्रोजन एकच आहे, तर अशा ह्या 2 नंबरला OSO3H हा जो ग्रुप आहे हा सेकंड नंबर कार्बनला अटॅच होईल. तर मिळेल आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट. या आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेटचं आपण हायड्रोलिसिस केलं म्हणजे ॲडिशन ऑफ वॉटर केलं, हायड्रेशन केलं, तर आपल्याला आयसोप्रोपिल अल्कोहोल
ज्याचा IUPAC नेम प्रोपॅन 2OL हा प्रॉडक्ट मिळणार आहे. तर अशा पद्धतीने आपण सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल अल्किन यांचं हायड्रेशन आपण स्टडी करू शकतो आणि त्याच्यापासून अल्कोहोल बनवू शकतो. तर आपल्याला सिलेबसला मेकॅनिझम दिलेलं आहे की ॲसिड कॅटालिस हायड्रेशन याचं ॲक्च्युअल मेकॅनिझम कसं होतं, म्हणजे रिॲक्शन्स कशी प्रोसीड होते. तर डू यू नो मध्ये आपल्याला दिलेलं आहे, ते पण बघणार आहे. फॉलोइंग त्याच्या काही स्टेप आहेत, त्या स्टेप आपण स्टडी करणार आहे. फर्स्ट स्टेप, फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन इंटरमिडिएट. तर पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, कार्बोकटायन हा जो इंटरमिडिएट तयार होतो, आपल्याला स्क्रीनवर दिसतंय, जो अल्किन आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड, याच्यातला डबल बॉन्ड स्प्लिट अप होईल, म्हणजे फ्री रॅडिकल प्रोड्यूस होतील. आणि जो वॉटर असतो, वॉटरमध्ये प्रोटॉन ॲड होईल, H+ आयन ॲड होईल आणि H3O हायड्रोनियम आयन, ज्याला आपण हायड्रोनियम आयन म्हणतो, तो हायड्रोनियम आयन तयार होऊन हायड्रोनियम आयनमधला जो हायड्रोजन आहे याच्यातला H हा त्या डबल बॉन्डमधला कार्बन, त्याला H लागेल. नंतर दुसरा जो कार्बन असेल तो कार्बोकटायन तयार होईल, कारण की तिथे इलेक्ट्रॉन डिफिशियंट तयार होणार आहे, तर तिथे कार्बोकटायन तयार होतो. आणि नंतर सेकंड स्टेपमध्ये जो न्यूक्लिओफाईल आहे OH- हा न्यूक्लिओफाईल म्हणून काम करेल. जो वॉटरमधला H+ निघून गेलेला असेल आणि OH- जो आहे तो न्यूक्लिओफाईल म्हणून काम करेल आणि त्या कार्बोकटायनवर तो ॲक्ट होईल. आणि अशा पद्धतीने लास्ट स्टेपमध्ये डिप्रोटोनेशन त्याचं होणार आहे. तर हे मेकॅनिझम आहे, बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये विचारलं जातं, पण ते रेअरली आहे. तर हे झालं सेकंड मेथड प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलची. नंतरची जी मेथड आहे ती म्हणजे हायड्रोबोरेशन. इम्पॉर्टंट मेथड आहे. मुलांना या रिॲक्शनमध्ये बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होतं, पण जास्त कन्फ्यूज होण्याची गरज नाही. जिथे आपण सिलेबसला जेवढे एक्झाम्पल बघणार आहे तेवढे एक्झाम्पल खूप म्हणजे आपण व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर ते तुम्हाला लक्षात राहून जाईल. हायड्रोबोरेशन म्हणजे ऑक्सिडेशन ऑफ अल्किन. अल्किन्स रिॲक्ट विथ डायबोरेन. डायबोरेन म्हणजे काय, B2H6 त्याचा मोलेक्युलर फॉर्म्युला आहे, अँड फॉर्म ट्रायअल्किल बोरेन. ज्यावेळेस अल्किन सोबत डायबोरेनची रिॲक्शन होईल तर आपल्याला ट्रायअल्किल बोरेन मिळेल, विच इज ऑक्सिडाइज बाय. त्याच्यावर परत रिॲक्शन केली जाईल, त्याला ऑक्सिडाइज केलं जाईल हायड्रोजन परऑक्साईडने इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट सोडियम हायड्रॉक्साईड. NaOH हा घ्यावा लागेल इन प्रेझेन्स ऑफ. एक्झाम्पल आपण इथे जो बघणार आहेत ते आहे प्रोपीन. आता हे जे प्रोपीनचं एक्झाम्पल आहे, हेच एक्झाम्पल आपण पुढे तुम्हाला ट्राय दिसमध्ये दिलेलं आहे की सॉल्व करायला दिलेलं आहे, तिथेही तेच एक्झाम्पल घेऊ, परंतु तिथे रिएजंट थोडा चेंज करून दिलेला आहे, ते बघणार आहेत आपण. प्रोपीन रिॲक्ट विथ डायबोरेन. आता प्रोपीन हा बोरेन सोबत रिॲक्शन करेल, तर त्याच्यातला जो प्रोपीनमधला जो डबल बॉन्ड आहे हा स्प्लिटअप होईल. नंतर अकॉर्डिंग टू मार्कोनीच रूल तिथे ॲडिशन होईल आणि आपल्याला मिळणार आहे ट्रायप्रोपिल बोरेन. आता इथे जर बघितलं तर रिॲक्शनमध्ये आपण प्रोपीनचा जो मोलेक्युल आहे हा 6 घेतलेला आहे. मुलं बऱ्याच वेळेस प्रश्न विचारतात की मोलेक्युल हा 6 का घेतला. कारण बोरॉन जो आहे, बोरॉन हा 2 आहे, B2H6 आहे, तर एका बोरॉनची जी व्हॅलेन्सी आहे ही 3 आहे, बरोबर. तर ज्यावेळेस बोरॉन तिथे अटॅच होईल तर त्याला अल्किल ग्रुप जो आहे, म्हणजे जो स्प्लिटअप झाल्यानंतर जो अल्किल ग्रुप असेल हा एका बोरॉनला 3 अल्किल ग्रुप अटॅच होतील, तर 2 बोरॉनला किती होतील, 6. म्हणून त्या रिॲक्शनमध्ये प्रोपीन जो आहे हा आपण 6 मोलेक्युल घेतलेला आहे, तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर त्याचे जे ट्रायप्रोपिल ग्रुप तयार होत आहेत हे 2 वेळेस तयार होणार आहेत,
कारण एका बोरॉनला 3 प्रोपिल ग्रुप अटॅच होतील, तर 2 बोरॉनला ते 6, अशा पद्धतीने ती रिॲक्शन बॅलन्स होते. ट्रायप्रोपिल बोरेन जो आहे याला इन प्रेझेन्स ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड आणि हायड्रोजन परॉक्साईडची रिॲक्शन ही ट्रायअल्किल बोरेन सोबत केली जाते आणि त्याच्यातला जो बाय प्रॉडक्ट बाहेर पडेल आणि एन प्रोपिल अल्कोहोल आपल्याला मिळणार आहे, त्याला आपण प्रोपॅन 1OL असे म्हणतो. आता ह्या रिॲक्शनमध्ये जो आपण डायबोरेन घेतलेला आहे, या डायबोरेनच्या रिॲक्शन नंतर ह्या रिॲक्शनमध्ये आपण अजून एक दुसरा रिएजंट यूज करू शकतो, तो म्हणजे बोरेन टेट्राहायड्रोफ्युरॉन, ज्याला आपण BH3THF टेट्राहायड्रोफ्युरॉन असं म्हणतो. हा जो रिएजंट आहे, हा जो कॉम्प्लेक्स आहे, हा बेटर हायड्रोबोरेटिंग एजंट आहे. त्यामुळे याच्याही काही रिॲक्शन्स आपल्याला परीक्षेत विचारल्या जातात, पण त्यावेळेस तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, कारण बऱ्याच वेळेस मुलं म्हणतात की मग BH3THF हा रिएजंट वेगळा आहे का, तर नाही. ज्या पद्धतीने B2S6 हा रिॲक्ट होतोय त्याच पद्धतीने BH3THF करतोय. तुम्हाला फक्त परीक्षेमध्ये B2S6च्या ऐवजी BH3THF लिहायचं आहे ॲरोवर, बाकी जो प्रॉडक्ट मिळणार आहे तो सेम असेल. ट्राय दिसच्या ॲक्टिव्हिटीमध्ये मी तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करून दिलेला आहे. यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये 2 प्रश्न दिलेले आहेत. त्याच्यातला पहिला जो आहे तोच आहे की BH3THF याची रिॲक्शन जर प्रोपीनसोबत केली तर प्रॉडक्ट काय मिळेल. तर प्रॉडक्ट जो मिळणार आहे तो म्हणजे प्रोपॅन 1OL मिळेल, जे आपण मगाशी सॉल्व्ह केलेला आहे. सेकंड जो क्वेश्चन आहे यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये, तो क्वेश्चन त्याच्यात असं विचारलं गेलं की ॲसिड कॅटालिस हायड्रेशन ही रिॲक्शन करून दाखवा. तर तिथे जो रिॲक्टंट दिलेला आहे, तर तो रिॲक्टंट हा मिथिल सायक्लोपेंटीन हा रिएजंट दिलेला आहे आणि याचे ॲसिड कॅटालिस हायड्रेशन आपल्याला करायला लावलेलं आहे. तर आपण ही रिॲक्शन सॉल्व करूया. ही रिॲक्शन खूप सिंपल आहे. तो 1 नंबरला जो मिथिल ग्रुप अटॅच आहे आणि 2 नंबरला 1 ते 2च्या मध्ये डबल बॉन्ड आहे, तर तिथला डबल बॉन्ड स्प्लिटअप होईल आणि OSO3H अकॉर्डिंग टू मार्कोनिप्स रूल हा 1 नंबरच्या कार्बनला OSO3H हा ग्रुप अटॅच होईल आणि हायड्रोजन 2 नंबरच्या कार्बनला अटॅच होईल. नंतर त्याच्यावर आपण हायड्रोलिसिस करणार आहे, म्हणजे ॲडिशन ऑफ वॉटर करणार आहे. तर 1 नंबरला OH अटॅच होईल आणि 2 नंबरला तो हायड्रोजन ॲज इट इज राहील. तर आपल्याला जो प्रॉडक्ट मिळेल त्या प्रॉडक्टचं नाव असेल 1-मिथिल सायक्लोपेंटॅनॉल. तर हा प्रॉडक्ट मिळणार आहे. तर अशा पद्धतीने आपण यूज युअर ब्रेन पॉवरमधले दोघं क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. आपल्याला जर या दोघं क्वेश्चन्समध्ये किंवा कोणत्याही टॉपिकमध्ये अडचण असेल तर मला आपण कमेंट्समध्ये विचारू शकतात किंवा मला पर्सनली आपण फोन करून विचारू शकतात. मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देणार आहे. तर पुढचा टॉपिक आपण बघणार आहे तो म्हणजे 4th मेथड आहे बाय रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड. तर रिडक्शन म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे रिडक्शन रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन अँड ॲडिशन ऑफ हायड्रोजन. तर कार्बोनिल कंपाऊंड इथे आपण यूज करणार आहे. तर मोस्टली आपण कार्बोनिल कंपाऊंड इथे बघणार आहेत अल्डेहाइड अँड कीटोन. अल्डेहाइडचं रिडक्शन केलं जाईल आणि कीटोनचं रिडक्शन केलं जाईल. तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट इथे आपण नोट करून घेणार आहे, तुम्ही नोट करून घ्या. तो म्हणजे अल्डेहाइडचं जर रिडक्शन केलं तर प्रायमरी अल्कोहोल मिळेल आणि कीटोनचं रिडक्शन केलं तर सेकंडरी अल्कोहोल मिळेल. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. रिडक्शन करताना पूर्ण सिलेबसमध्ये जर आपण विचार केला तर ठराविकच रिएजंट आहेत
त्यामुळे जास्त कन्फ्यूज होण्याची गरज नाही. इथे आपण रिएजंट बघणार आहेत. हायड्रोजन यूज करणार आहेत, हायड्रोजिनेशन होणार आहे इन प्रेझेन्स ऑफ निकेल, किंवा दुसरा रिएजंट आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट. बऱ्याच रिॲक्शनमध्ये NaBH4 सोडियम बोरोहायड्रेट हा पण रिएजंट यूज केलेला आहे. सोडियम अमलगमच्या पण रिॲक्शन्स आहेत. तर याच्या व्यतिरिक्त जास्त रिएजंट रिडक्शनचे नाही आहेत. तर आपण वन बाय वन त्याचे रिॲक्शन समजून घेऊया आणि एक्झाम्पल पण बघूया. रिडक्शन ऑफ अल्डेहाइड. Aldehyde and ketone on reduction produce primary alcohol and secondary alcohol. सांगितलं मी तुम्हाला. Reduction is carried out by passing hydrogen gas in presence of catalyst. Catalyst इथे आपण रॅडिनिकेल यूज केलेला आहे. At 413 to 453 केल्विन यालाच आपण कॅटालायटिक रिडक्शन असे म्हणतो. आता कॅटालायटिक रिडक्शनमध्ये सोडियम अमलगम अँड वॉटर हा पण एक रिएजंट आपण यूज करू शकतो. आता सोडियम अमलगम बऱ्याच विद्यार्थ्यांना विसरून गेले असेल. तर अमलगम म्हणजे काय, तर मर्क्युरी आणि कोणताही मेटल याचे रिॲक्शन जर केले तर अमलगम तयार होतो. तर सोडियम अमलगम इथे यूज केलेला आहे इन प्रेझेन्स ऑफ वॉटर. हा रिडक्शनचं काम करतोय. म्हणजेच काय, तर तो हायड्रोजिनेशन करतोय. तर जनरल रिॲक्शन्स जर आपण बघितल्यात तर इथे मी दोघं प्रकारच्या जनरल रिॲक्शन दिलेल्या आहेत. म्हणजे हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ निकेल अँड सोडियम अमलगम इन प्रेझेन्स ऑफ वॉटर याचं हायड्रोजिनेशन या दोघं दिलेल्या आहेत. आणि जनरल रिॲक्शनमध्ये अल्डेहाइड और कीटोन दोघांपैकी कोणताही म्हणून कार्बोनिल ग्रुप लिहिलेला आहे फक्त. तर तो कार्बोनिल ग्रुप जो आहे याचं जर हायड्रोजिनेशन केलं तर अल्कोहोल मिळेल. तर एकच लक्षात ठेवा, जर अल्डेहाइड असेल तर प्रायमरी अल्कोहोल मिळेल आणि सेकंडरी कीटोन असेल तर सेकंडरी अल्कोहोल मिळेल. तर आपण एक्झाम्पल बघूया. टर्शरी अल्कोहोल कॅन नॉट बी प्रिपेअर्ड फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड. सर्वात महत्त्वाचा पॉईंट, काम की बात म्हणजे काय, तर टर्शरी अल्कोहोल मिळणार नाही. का मिळणार नाहीत ते पण आपण एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की का मिळणार नाही. तर एक्झाम्पल बघूया. इथे जे एक्झाम्पल घेतोय आपण ते एक्झाम्पल आहे ॲसेटाल्डेहाइड घेतोय आपण, म्हणजेच इथेनॉल रिॲक्ट विथ हायड्रोजन गॅस. हायड्रोजन गॅस जो आहे याच्यातला एक हायड्रोजन कार्बोनिल कार्बनवर अटॅक करेल. कार्बन आणि ऑक्सिजनमधला जो डबल बॉन्ड आहे हा ब्रेक होऊन ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज येईल आणि जो हायड्रोजनमधला एक हायड्रोजन रिमेनिंग होता जो H+ हा त्या O- सोबत म्हणजे अटॅच होईल. तर अशा पद्धतीने इथिल अल्कोहोल हा प्रॉडक्ट मिळेल. तर सिमिलरली सोडियम अमलगम सोबत जेव्हा रिॲक्शन होईल तर त्यावेळेसही सेम मेकॅनिझम आहे. तर अशा पद्धतीने अल्डेहाइडपासून प्रायमरी अल्कोहोल मिळतो. आणि दुसरा एक्झाम्पल घेऊ आपण कीटोनपासून सेकंडरी अल्कोहोल. आता इथे रिएजंट आपण तेच घेतले, हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ रॅडिनिकेल आणि दुसरं रिॲक्शन घेतलं आहे सोडियम अमलगमची. तर इथे पण बघा, इथे आपल्या लक्षात येईल हायड्रोजन जो आहे हा परत कार्बोनिल कार्बनवर अटॅक करेल. डबल बॉन्ड जो आहे तो स्प्लिटअप होईल. O जो आहे ऑक्सिजन तिथे मायनस चार्ज येईल. आता हा हायड्रोजन कार्बोनिल कार्बनवर अटॅक केल्यानंतर डबल बॉन्ड स्प्लिटअप का होतो आहे ते सर्वांना माहीत आहे, कारण कार्बनची व्हॅलेन्सी ही 4 आहे. जेव्हा हायड्रोजन त्याच्यावर अटॅक करेल तर तो डबल बॉन्ड स्प्लिटअप होऊन ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज येईल आणि जो H+ आहे हायड्रोजनमधला तो H+ तिथे O निगेटिव्ह जवळ अटॅच होईल. तर अशा पद्धतीने ॲडिशन ऑफ हायड्रोजन झालं म्हणून त्याला हायड्रोजिनेशन म्हणू शकतो. तर जो कीटोन आहे कीटोनपासून आपल्याला काय मिळतं आहे, सेकंडरी अल्कोहोल, आयसोप्रोपिल अल्कोहोल, ज्याला आपण प्रोपॅन 2OL पण म्हणतो. तर मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये इथपर्यंत रिॲक्शन्स स्टडी केलेल्या आहेत. बाकीच्या रिॲक्शन आपण
पुढच्या पार्टमध्ये बघूया.